मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपमध्ये। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत हाती कमळ। राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आठवडाभरात आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता। निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरू। उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर निवडणुकीच्या घोषणेची शक्यता। मुंबई महापालिकेसाठी महायुतीच्या जागा वाटपाचा मुहूर्त ठरला। 2 दिवसात जागा वाटपासाठी पहिली बैठक। मुंबईत भाजप 150 जागांवर लढण्याच्या तयारी, तर शिंदेची शिवसेना 100 जागांसाठी आग्रही। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आज भाजपचं शक्ती प्रदर्शन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्यात विविध विकास कामांचंही लोकार्पण आणि भूमिपूजन। पुणे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात महाविकास आघाडीची बैठक। पुण्यातील काँग्रेस भवनात बैठकीचं आयोजन। महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते राहणार उपस्थित। मुंढवा जमीन प्रकरणावरून माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा हल्लाबोल। आरोपींच्या सोयीने चौकशी सुरू असल्याचा आरोप। अंबादास दानवेंचं नाव न घेता अजित पवारांसह पार्थ पवारांवर निशाणा। 2-3 महिन्यात पाकिस्तान सोबत युद्ध होईल। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचं भाकीत। पाकला शस्त्र पुरवण्यासाठी ट्रम्प, पुतीनसह चीन आणि इंग्लंडही तयार असल्याचा दावा। नाशिकमध्ये आजपासून वृक्ष लागवड मोहिमेला सुरुवात। टप्प्याटप्प्यानं तब्बल 15,000 झाडांची लागवड केली जाणार। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आणि साधू संतांच्या उपस्थितीत वृक्षारोपणाला सुरुवात। कोल्हापूरच्या इचलकरंजीत छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण। मलावादे चौकात उभारलेल्या मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण।